शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगीभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम. हा श्लोक आपल्याला भगवंताचे सुंदर आणि शांत रूप दर्शवतो. शांताकारम जे अतिशय शांत आहेत, भुजगशयनम जे शेष नागावर स्थित आहेत, पद्मनाभम म्हणजे ज्यांच्या नाभीतून कमळ निर्माण झाले आहेत, भवभयहरम जीवनातील भीती आणि चिंता दूर करण्यासाठी हा आपल्याला श्लोक आपल्याला भगवंतांनी दिलेला आहे. तर हा श्लोक आपल्याला एक मोठी शिकवण देतो. जीवनात कितीही समस्या आल्या तरीही रात्री आपलं मन शांत ठेवायला हवं, तर संकटातून नक्की मार्ग निघणार आहे. त्यामुळे आपल्याला अधिक मासामध्ये हा श्लोक नक्की घ्यायचा आहे आणि आपल्याला अधिकाधिक फळ मिळवून ह्या महिन्यामध्ये अधिक पुण्यलाभ मिळवून घ्यायचा आहे.